आभार. श्री सोमा मुळगावकर यांना सर्व मान्यवर. शेवटची पिढी आज शेत करतले. आयज आमच्या भुरग्यांनी शिकून ग्रॅज्युएट केल्या, पोस्ट ग्रॅज्युएट केल्या, पण त्या शिक्षणाचो ताका फायदो कितें जातलो हो आयज तुमचो प्रश्न आसा. आमी शिकयले, तुमी शिकयले कित्याक आयज हांव शिकूंक ना, म्हज्या भुरग्याक बरें शिक्षण दिवचें ही तुमची अपेक्षा आसली, हे तुमचे स्वप्न आसले, ते तुमी पूर्ण केले. दिसता सगळ्या उठता तेन्ना निराश जाता. आयज नोकरी बद्दल प्राधान्य दिवन तेचेर काम करपाची गरज आसा. एअरपोर्ट येयले तेन्ना आमी कितें चिंतलें, आमच्या भुरग्यांक सगळें देवा लागतली. जालें तशें कांय ना. आयज जी परिस्थिती 10 वर्सां भुरग्यांक कितेंच आसा. भुरगीं शिकून घरा बसलेलीं आसा. भुरगीं शिकून खंय 10,000-12,000 नोकरी करता, घरा बसची पडटा म्हणून. पण हे अशें जावचें न्हू म्हणून खंय तरी आमी 10 वर्सां प्रयत्न करपाक लागले. म्हाका खबर आसा म्हाजी भुरगीं शिकता, म्हाका खबर आहा कितली भुरगीं म्हाजे ग्रॅज्युएट आसा. त्या प्रमाणे हांवें तशी संकल्पना ते हे विचार घेवन हांवें तशें वेवस्था निर्माण करपाक लागले. आयज आमचे कडेन एक बरी इंडस्ट्री ना. ते तुमी इंडस्ट्री इलेक्ट्रिक हें जालें, पण आमी चलना ती. केन्ना चलयतले आमी? जेन्ना हे स्टार्ट जातलें तेन्ना आमी भुरग्यांक नोकरी मेळटल्यो. जो एअरपोर्टा खातीर तुमची जमीन गेली, येदी मोठी 1 कोटी स्क्वेअर मिटर तेन्ना जमीन गेले, ती तुमची एक त्याच्या नंतर तुमकां जी आश्वासनां दिलेली, तुमकां नोकरी मेळटली, टॅक्सी घालतली, ती जावपूच ना. आयज नोकरी कसली करता भुरगे? सेक्युरिटी, थंय येता हावज किपींग. हेच्या शिवाय आमकां पर्याय ना भुरग्यांक. म्हणजे आमी शिकयल्या भुरग्यांक ती सेक्युरिटीचें काम करपाक किंवा आमी तांकां शिकयल्यार हें करपाक हावज किपींग खंय तरी आमची अपेक्षा आसली गव्हर्मेंट नोकरी किंवा बरी नोकरी त्याच्या शिक्षणा प्रमाणे मेळपाक जाय. पण ते आयज खोटी वचनां दिवन आमकां फटयलेले आसा. कारण हेचेर कामूच करूंक ना. हांव तुका सांगता 2016 जेन्ना एअरपोर्टाचो एग्रीमेंट जालो नोव्हेंबराक, तेन्ना राजेंद्र आलेकर तुमचो MLA आसलो. एग्रीमेंटान कितें सांगलेलें की एअरपोर्टाक ज्यो टॅक्निकल जागे आसतले, कामां आसतलीं, त्या खातीर टॅक्निकल कोर्सीस ITI हा थंय स्टार्ट करपाक जाय. करपाचें प्रावधान आसा. गव्हर्मेंट एग्री करता आनी JMR एग्री करता. पण ते जेन्ना 2017 आमदार चेंज जालो, बाबू येयलो, खेचून हाडलो एअरपोर्ट म्हणटा, पण तेणी खेचून नोकरी कित्याक हाडूंक ना? खेचून ते कोर्स तरी कित्याक स्टार्ट करूंक ना? हो प्रश्न आसा. आयज हो विचारा खंयची नोकरी जातली हेच्या फुडें. आयज गव्हर्मेंटान स्टाफ सिलेक्शन कमिशन केला, थंय CBT स्टार्ट केला. खंयची नोकरी हाडटलो? कशी लागेल हाडटलो? आयज खोटी आश्वासनां दिवं नाका. लोकांक परत ती स्वप्नां दाखोवं नाका. उदक, लायट आनी वीज हेच्या शिवाय रस्ते हेच्या शिवाय स्वप्नां लोकांची ना. आयज लोकांची पोटां भरतली. आयज पोटां भरपाचें हें करा, वेवस्था करा. हें हांव म्हणटा. आनी तुमची त्या सारकी आयज हांव पर्याय आसा. तुमी म्हणटलो इतकी वर्सां दोतोर खेळटलो. प्रत्येक मनीस आपणाच्या आयुश्या प्रमाणे आपणाचें हें चलयता. राजकारणी सारें नासता. राजकारणात 24 वरां धोकून दिवचो पडटा. आनी ते आसा समज जाल्यार भायर सरचो पडटा. आयज राजकारणांत हांवें जी म्हाजी हें आसली, म्हाका खूब फावटी अशें येयलें की तुका इलेक्शन उबो रावचो, शिकलो आसा. पण हांव ते टायमार रेडी नासलो. त्या टायमार रेडी ना कित्याक आमकां हांगासर जोडपाचें हें नासलें. आमी पयलीं जोडून हांगा येवपाक सोदताले आनी तें आमी केलेलें आसा. हांगा येवन आमकां जोडपाचें नासलें. आयज जेन्ना हांव येयला तेन्ना हांवें 5.5 वर्सांची नोकरी सोडली. एकूच विचार आसलो, पेडण्याचो विकास कसो करून दाखोवपाचो. म्हाजे कडेन मंत्र आहा आनी ती दिशा आहा म्हाजे कडेन, आनी ती दशा दाखोवपाची, तो प्रयत्न करपाचो आनी तुमकां घेवन फुडें वचपाचें. फुडल्या 25 वर्सांचो प्रावधान करपाचें, हें म्हाजें स्वप्न आहा. हें पेडणेकारांक करता की ते तुमी स्वप्न पळयता आपल्या भुरग्यांक नोकरी लागची म्हणून. आयज आमी CBT सेंटर स्टार्ट केलें तुमच्या भुरग्यां खातीर. कित्याक पेडण्याचे भुरगे शिकून थंय स्टाफ सिलेक्शनान पास जावन तांकां नोकरी मेळटल्यो. हेंची आमकां हें आसा. आयज आमी पुलीस
जे आता PC कॉन्स्टेबल भटपाचे वस्तू ह्या हे तुमकां परिपूर्ण जातले आनी आमचे जे विचार आहा हे फक्त पेडण्या खातीर आसा. तुम्ही म्हणटलो हांव खंयसून येयलो, हांव पेडणेचो. म्हाजो आजो 1935 म्हापशां वचून रावलो. म्हाजो आजो आनी बाबा कित्याक तर कामा निमित्त तेन्ना हांगाच कामां नासली. आयज तीच परिस्थिती आहा. आयज जवळ जवळ 91 वर्सां जाली. आयज तेच दिवशी आमी कामां म्हणून म्हापशां वचपाक सोदल्या खंय वचचें पडटा. तर आमी कामां निर्माण करुया. आयज गरज आसा काळाची आमी कामां निर्माण करपाची. आयज गरज आसा काळाची भुरग्यांक फुडें व्हरपाची, भुरग्यांक शिकोवपाची, बरें शिक्षण मेळचें, बरी वेवस्था निर्माण जावची आरोग्य क्षेत्रांत, शिक्षण क्षेत्रांत. आयज आमची शेताक पडी घात खंय तरी ते फुडें वचपाक जाय. तेजी आमची कम्युनिटी फार्मींग, मेकनायज फार्मींग किंवा आमी ऑर्गेनीक फार्मींग हेचेर लक्ष घालपाची गरज आसा. हे करना जाल्यार आमची शेतां वाचची ना. मागीर आमी विकतले जमनी आनी थंय बिल्डींग जातल्यो. आनी आमची जी प्रकृती आहा त्यामुळे आमची संस्कृती आसा ती प्रकृती सोंपल्या म्हणजे आमची संस्कृती सोंपतली. हे तुमी पळया पणजे कशें कितें जालें तें. बिल्डींग येयल्यो, कॉन्क्रीट येयल्यो, थंयसरली संस्कृती आहा ती काबार जाली. कित्याक थंयसरली प्रकृती काबार जाली. त्या खातीर आमकां हे सगळें जतन करपाचें. ही हिरवी दिसता आमकां, ही हे आमचें कल्चर हे सांबाळपाक जाय आमकां. हे कापपाक न्हू. एअरपोर्ट येयलो काबार केलें. केदे मोठे प्रोजेक्ट केले. फायदो कितें जालो. आयुश्य हॉस्पिटल येयलें. भुरग्यांक आमचे 70% रिजर्वेशन आसा पण ते इम्प्लिमेंट आतां जायना. कित्याक तर आमी थंयसर ते एडवर्टायजींग घालून घेयना. बाबा हे तुमचे 70% जॉब पेडणेकारां खातीर राखीव आसा म्हणून. हे जेन्ना थंय घातले आनी काबार जाले. कोण तुमकां आडोवचो ना पण हे घालून घेवपाक जाय. हे विधानसभेक मांडपाक जाय. बाबा म्हाजे लोक आसा 70% लावन थंय जॉबाचे रिजर्वेशन घालून घे म्हणून. जोपर्यंत तूं लढना विधानसभेन तुज्या लोकांचे प्रश्न मांडना तोपर्यंत तूं गव्हर्मेंट सुशेगाद आसा. कित्याक पळयता गव्हर्मेंटाक तुजें पडला जाल्यार गव्हर्मेंट तुज्या घरांत दारी आसतलो. शेवटच्या क्षणी जेन्ना 6 म्हयने आसता तेन्ना गव्हर्मेंट तुज्या दारी वचून आसतलो. आमदार तुज्या दारी वचून आसतलो. ताका जर खरेंच पडलें जाल्यार पयलीं प्रत्येक आठवड्यान 15 दिसांनी तुजे कडेन येवचो आसलो. कारण आयज राजकारण कोण करता चिताच. 5 वर्सां नंतर 4.5 वर्सां कोण जागो जालो हे चिताच. कोणी आपली ऑफिसां खंय बंद केली आनी खंय चालू केली ते चितात. 20 वर्सां राजकारण केल्या नंतर मनीस एक सादें ऑफिस दवरूंक शकना. आपल्या लोकां खातीर जे 4,000 लोक तेचे आसा ताका अशें वायटी सोडले हे शिकता. आयज तुमच्या स्वप्नाची परिपूर्ती जावपाक म्हणून हांव प्रयत्न करतां. हांव पेडण्याचो, कोरगांवचो, पेटेचो वाडार. हांव भुमिपुत्र म्हाका सांगपाची गरज ना. भुमिपुत्र कोण तो तुमी ठरयात. तुमच्यासाठी कोण काम करतलो हे ठरयात. कोण मनास आसता ते तुमी काम करता. आयज आमी काम करता तुमचे ते तेचे म्हाका आनंद मेळटा. हांव शेवटी म्हणटा म्हाजें काम आहा देवा खातीर. भगवत गीतेन कितें सांगलां, कर्म करून वचतो. फळाची अपेक्षा ना. फळ हे देवा खातीर. आयज जिखून सुद्दां आयलो हे देवा खातीर आसतलें की त्याची ती लिला आसतली की तुमच्या भल्या खातीर आयज हांगास देव बरें करूं. भाषण करपाचा नसतं. हां, कित्याक भाषण केलं का त्याचाच बोलायचा पडतो. त्यांचा स्तुत कार्यक्रम होऊन गेले. राजकारण करून येऊन ना. जे कार्यक्रम तुम्ही जे करता ते बरेच करतात काम. डॉक्टर इलाज सगळे हां व्यासपीठात बसले मान्यवर डॉक्टर भाषण करपाक स्टार्ट करताना करचा पडटा. कळलं. बाकीचं काय नाही. राजकारण बाजूक दवरा. त्यांच्यानी सांगला सगळा काय तर केला मी बघतोय त्यांचा काय काय करतो. मी गावठी बोलत्या मराठी नाही बोलत. तर त्यांचं कार्य मी बघतोय बरं असं कार्य असं कार्य त्यांच्यानी करून जाय. पुढले आमदार मंत्री झाले की ना तर मग विचारतात ते. कळला. आता नोकरीविषयी आमचं असं डेव्हलपमेंट नको. आमका डेव्हलपमेंट खूप झाला. रस्ते झाले, घरा झाली, मोठे बिल्डिंगी बांधल्याने सगळ्यांनी बांधलेले आमदार मला. पण आमका जाय काय नोकरी. आणि नोकरी तर आमदार देऊ शकाना. कितकी नोकरी दिली आमदारांनी आतापर्यंत दिले काय. नोकरी घातले रे आम्ही झाडू मारपाची नोकरी आणि सेक्युरिटी नोकरी घातल्या का नोकरी. एअरपोर्टात आम्ही शिरोडकर निवृत्ती शिरोडकर आम्ही 25 वर्षापूर्वी ते फायदो काय जमना आमका. सरकारान 240 रुपयान जमीन घेतली आमची आणि आता 10-15 वर्सां तरी विकतात. आमका फायदो काय झाला जमीन मालकांना. मेन नोकरी ही देऊ शकता काय आमदार. ह्या मागा तुम्ही मतदान जातानाच
मतदान करतल्याच पण जाता काय खबर आहा निवडान येयलो काय तो आपुणच जोडपाक सोदता आमचा बघणार नाही बरं. आता एका घरात 4 नोकरी एकाक नोकरी नाही त्यांना सर्वे करा नाही तुम्ही. ज्याच्या घरात नोकरी नाही गव्हर्नमेंटची त्याला नोकरी दियात सर्वे करा. मी पेन्शन घेणे ना मी भीक मागवणार मी पेन्शन घेणे ना म्हाका तांदूळ नाही म्हाका कांयच नाही असं मी मातयेच्या घरात रावतो बघा जाता मी मागणंय नाही कोणाकडे काय मानान देऊंक जाय न्हय. हे 2000 पेन्शन आम्हीच केले मी 50 पेन्शन केले लोकांनी 2000 पण आता तांदूळ कित्याक फुकट दितात तेच म्हाका समजना लोकांक लाचार केले आमच्या सरकारान हे मी परत सांगतो. लाचार केले का नाही तर मला का सांगा काम धंदो सोडल्याने 2000 पेन्शन मिळता 20 किलो तांदूळ फुकट मिळता. काळजी घेयना. जर आमी आमच्या आरोग्याची जर काळजी बरी घेतली जाल्यार सकाळचो आवाज बरो येता गूड मॉर्निंग म्हणून अशें दिसता की तुमचो आवाज बरो येतलो आनी एक फावटी गूड मॉर्निंग आतां बरें दिसलें. आजच्या ह्या मोफत शिबिराक उपस्थित आमच्या बरोबर सगळे मनीस डॉक्टर संजय कोरगांवकर आमच्या ह्या पेडणे विकास मंचाचे अध्यक्ष तेंच्यांनी हो शिबीर घडोवन हाडलो तो फक्त कित्याक लागून तर तुमच्या आरोग्या खातीर. मतदारसंघात की तळागाळात गावात आरोग्य सेवा ही उपलब्ध नाही आहे. त्यांनी तेव्हा एक संकल्प घेतलेला की प्रत्येक गावात एक तरी मी डॉक्टर करणार एक तरी मी डॉक्टर घडवणार. आणि जो डॉक्टर बनण्यासाठी जी नीट ही अत्यंत डिफिकल्ट एक्झाम जी असते त्या एक्झाममध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना पुढे कुठेतरी शिकण्यासाठी जी आर्थिक मदत जी आर्थिक पाठबळ करण्याची गरज असते ती डॉक्टर संजय कोरगावकर सरांनी करण्याचा एक विचार केला. आणि सांगण्यास मला आवर्जून सांगावं असं वाटतं की इथे उपस्थित श्री वासुदेव पेडणेकर जे उपस्थित आहेत त्यांनी नीट ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना आर्थिक मदत डॉक्टर संजय कोरगावकर सरांनी केलेली आहे. आणि असेच भरपूर डॉक्टर्स आपल्या मतदारसंघातून आपल्या पेडणे मतदारसंघातून व्हावे हीच त्यांची सामाजिक बांधिलकी आहे आणि ते करूनच दाखवणारच. त्यासाठी जोराने टाळ्या वाजवून सरांचं एकदा अभिनंदन करावे. भाषण शिकवतलो सो हांव पयलीं श्री देव घेता आनी दोतोर आमचो निवडान येवपाचे अशी अपेक्षा करून आशा करून मी 2 शब्द उलयता. एक्चुली दोतोर आनी हांव दोगांनी वांगडा काम केलां सो ताका हांव वळखता तुमी वळखपाक जाय. तुमी जाणा आसतले आमी सगळ्यांत बरें कोणाक करपाक जाय. तुमकां कशें दिसता आपूण कोणाक बरें करपाक जाय कोणाची कॅर घेवपाक जाय अशें दिसता तुमकां. आपल्या शरिराची आपण काळजी घेवपाक जाय. आपले हेल्थ सारकें ना जाल्यार कोण तुमकां विचारचो ना. सो दोतोराक हे पयलीं कळ्ळें जर तुमी तुमकां आमी घट केले तुमची आमी काळजी घेतली तुमचे आमी टायम टू टायम डायबिटीज चॅक केले टायम टू टायम तुमचे दोळे चॅक केले तुमचे प्रेशर चॅक केले जाल्यार तेजो फायदो आसा. बेश्टे कितें उलोवन जावचें ना. दोतोरान इतले एफर्ट घेतला आमकां लागून तुमकां लागून प्रत्येकाच्या दारार वयता आनी तो सांगता हेल्थ. तुमी जाणा आतां चड उलयना हांव म्हणजे 2 उलोवचेच पडटा कितें पळय आतां तुमी जाणा आसतले डायबिटीज आनी प्रेशर सगळ्यांक स्टायलीश डिसीज म्हणटा आमी ताका वर्रांत डिसीज ते जाल्यार आमकां कांय दिसना लज दिसना आमकां सांगपाक काय आपणाक डायबिटीज जालें म्हणटा वर्रांत. आनी जर आमकां तो हे बी जालें न्हू TB जाली आनी कसल्यो डिसीज जाल्यार आमी लजता आमकां सांगपाक भंय दिसता. पूण म्हाज्या कोतान डायबिटीज जावं म्हणल्यार सगळ्यांत वायट पूण तेची आमी कॅर घेवपाक जाय म्हणून आमी हे अशे गांवांनी आमी अशे चॅकअप चलता आनी कोणाक तरी तांकां ट्रिटमेंट मेळटली. सदांच आमी बरे उरपाक जाय जाल्यार कितें करपाक जाय आमचे मेडिसिन खाना नहीं होना चाहिए खाना मेडिसिन होना चाहिए. कळ्ळें तुमकां जे मेडिसिन खावून जावपाक जायना जेवणात मेडिसिन आसपाक जाय तर आमी काय जातले आमी बरे जातले. आनी दुसरें म्हणजे कितें वर्रांत रोवतलो जाल्यार आमी परत बरे हेल्थान रावपाक जाय म्हणून आमी काळजी घेयात. तुमच्या फाटल्यान दोतोर आसतलो दोतोराचें विजन आहा तुमचे ते कालच तुमी खूब लोकांनी तेजे हे पळयले आसतले टीव्हीचेर खरें तो एज्युकेट मनीसच दिवं शकता आनी कोण दिवं शकना. मुद्देसूद टायम टू टायम लोकांक कितें जाय कितें करपाक जाय
जर विजन ना आम्ही काय करू येयला आणि सांगले तुमकां नोकरी दिता खंयचे नोकरी दितले बेश्टे ताका आमी स्कील डेव्हलपमेंट करपाक जाय ना. आतां म्हाजेय चेडूं डॉक्टर जाले पूण कशें ताका आमी त्या प्रमाणे हे केलें न्हू दुसऱ्याच्या दारार वच आनी जेन्ना आपले भुरगे गांवांत कोणी अशे मोठे जाता ताका शाबासकीचो हात दिवपाक जाय. दोतोरान पयलीं फोन केलो म्हाका शाबासकी बाकी कोणी ना आनी एक आमचो डॉक्टर कोरगांवकर राजन कोरगांव दोगांनी एक शाबासकीचो हात दिलो. एक भुरग्याक उमीद जाता ते फुडें शिकपाची ताका मागीर आनी दिसता आनी आपण फुडें शिकपाक. तशें आमच्या गांवांत तुमची धाकटी भुरगीं कोणी आसता ताका शाबासकीचो हात दिलो. महिला भगिनी या सर्वांचं मी विने विकास मंच व सुमित्रा फाउंडेशन आयोजित 8व्या उपचार शिबिराला स्वागत करतो. सर्वांचे स्वागत करतो. आमचे पत्रकार बांधव श्री निवृत्ती शितो आमचे आदरणीय श्री डॉक्टर संजय प्रल्हाद कोरगावकर यांना